नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम. सरस्पष्ट प्रश्न, थेट उत्तरं. ओपन फोरममध्ये आज आपल्यासोबत आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा मतदारसंघ असणाऱ्या जालन्यातील भाजपचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे. रावसाहेब, सुरुवातीलाच म्हणजे खरं तर वातावरण तापतंय, जसं राजकारणातलं तसंच उष्मा वाढत असल्यामुळे बाहेरचंही तापतंय. या डबल गरमीत प्रचार जोरात आहे, तरी सुद्धा तुम्ही वेळ काढलात. एक महत्त्वाचा पहिलाच प्रश्न, मतसंग्राम जोरात येत असताना प्रश्न पडतोय, असं काय घडतंय की भाजपा म्हणत होती 400 पार, आता मात्र ती भाषा ऐकायलाच येत नाहीये, तेवढ्या जोरात तर मुळीच नाही. असं काय घडतंय? असं काहीही घडलेलं नाही. हा भ्रम आहे. भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष मिळून आम्ही 400 पारचा नारा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या चर्चा रंगू लागल्या, या चर्चेला काही अर्थ नाही. बघा, तुम्ही राजस्थानच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, कोणी म्हणत नव्हतं राजस्थानमध्ये आमचं सरकार येईल. मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या, आमचं सरकार येईल असं कोणी म्हणत नव्हतं. छत्तीसगड तर तुमच्या हातातून गेला असं सर्वेनं सुद्धा दाखवलं होतं. पण जेव्हा प्रत्यक्षरित्या निवडणुका झाल्या तेव्हा मोदीजीचा एक सायलेंट वोटर जो असतो तो बोलत नाही, आणि तो बोलत नाही म्हणून तुम्हाला ऐकायला मिळत नाही. तो सायलेंट वोटर सरळ जातून मोदीजीला मतदान करतो. कारण मोदीजींनी एक गरीब कल्याणाचा अजेंडा केला आणि गरीबाला आपलं जीवन इतरांच्या बरोबर जगता यावं आणि त्यांच्या संसारामध्ये सरकारची मदत व्हावी म्हणून 100 रुपयात गॅस कनेक्शन देणं असो, 5 किलो धान्य एका महिन्याला फ्री देणं असो, शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 रुपये जमा करणं असो, राज्य सरकारनं 1 रुपयात शेतकऱ्याचा विमा काढणं असो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 4 कोटी लोकांना मोफत घरे देणं असो, वेगवेगळ्या माध्यमातून गरीबाला आपलं जीवन जगण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नातून जो पूर्वी खर्च करावा लागत होता तो खर्च आता सरकार करत असल्यामुळं सरकारबद्दल, मोदीजीबद्दल एक वर्ग तयार झाला आणि तो मोदीचा वर्ग कुठेही कशातही भाग न घेता सरळ मोदीला मतदान करतो. आणि त्यामुळं मोदीजीचा जो आकडा आहे 400 पार, हा नक्की पूर्ण होणार आहे, त्याची आम्हाला खात्री आहे. तुमची खात्री आहेच. तुम्ही जसं म्हणालात की गरिबांसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी मोदी सरकारनं एवढं सारं केलं, मग काय कळत नाहीये की पुन्हा एकदा भाजपचा प्रचार हा थोडासा मुस्लिम, थोडासा नाही खरं तर बराचसा हा मुस्लिम मुद्द्याकडे जाताना दिसतोय. विरोधकांबद्दल, मग ते ठाकरेंची शिवसेना असो, काँग्रेस असो, पवारांची, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो, त्यांना कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. ते कसं मुसलमानांसाठी खूप काही करतात, त्यांचं लांगुलचालन करतात, असं चित्र उभं करायचं. आणि दुसरीकडे स्वतःलाच प्रखर हिंदुत्ववादी म्हणून दाखवून द्यायचं. या धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्यावर का चाललाय प्रचार हा? रावसाहेब, हे बघा, काही मुद्दे आणि काही विषय जेव्हा आपोआपच निर्माण होतात तेव्हा याची चर्चा व्हायला सुरुवात होती. गेले 500 वर्ष राम मंदिराचा लढा या देशातल्या हिंदू बांधवांनी लढला. अनेकांचं त्या ठिकाणी बलिदान गेलं. दोन्ही बाजूनं एक चांगला तोडगा निघावा अशा प्रकारचे प्रयत्न केले, अनेक वेळ झाले, परंतु ते प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा निकाल दिला की जो हिंदूंनी मान्य केला आणि जो मुस्लिम समाजानेही मान्य केला, हिंदूची जी काही रामाची जन्मभूमी होती त्या ठिकाणी रामाचं मंदिर व्हावं आणि मुस्लिमासाठी एक वेगळी जागा दिली, त्या ठिकाणी मुस्लिमांनी आपलं धर्मस्थळ उभं करावं, असा निकाल दिल्याच्या नंतर कुठंही हिंदू मुस्लिम वाद, दंगल अशा प्रकारची झाली नाही. आता ते झाल्यानंतर जनतेनं पैसा उभा केला आणि त्यातून जर भाजप मंदिर बांधलं असेल आणि त्याचं उदाहरण जर मोदीनं केलं असेल आणि त्याचं जर का भांडवल काँग्रेस करत असेल की हे हिंदुत्ववादी आहे, हे सेक्युलर आहे,
मला सांगा, हे आम्हाला जातीवादी म्हणतात. कोण म्हणतात आम्हाला जातीवादी? आम्हाला शरद पवार साहेब जातीवादी म्हणतात. 1985 साली त्यांचा समाजवादी पक्ष भाजपसोबत लढला ना, मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांना, तर मी उभा होतो, माझ्या प्रचाराला आले. आम्हाला ममता बॅनर्जी जातीवादी म्हणती, स्वतःला सेक्युलर म्हणती. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना ममता बॅनर्जी तर मग आमच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होती. मग तेव्हा तुम्ही जातीवादी नव्हत्या का? आमच्याशी हातमिळवणी करतात. फारुख अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणतात. पण उमर अब्दुल्ला त्यांचा स्वतःचा मुलगा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये उमर अब्दुल्ला होता. मग तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का? मुफ्ती मोहम्मद सईद आम्हाला जातीवादी म्हणते. मग त्यांची मुलगी मुख्यमंत्री, भाजपचा उपमुख्यमंत्री. मायावती आम्हाला जातीवादी म्हणतात. मग मायावती मुख्यमंत्री, भाजपचा उपमुख्यमंत्री. म्हणजे यांना जर पदं मिळवायची असतील तर आमचा जातीवाद कुणीकडे जातो? पण जर लोकांचा काही फायदा भाजप करत असेल तर भाजपपासून या वर्गाला तोडण्यासाठी आम्हाला जातीवादी म्हणतात. मला सांगा, हे जातीवादी नाही आहेत का? आम्हाला जातीवादी म्हणतात का? त्यामुळे यांचा प्रचार जो आहे खोटरडेपणाचा प्रचार आहे, जनतेची दिशाभूल करतात. या वर्गाचं काम न करता, मुस्लिम समाजाचं आहे किंवा दलिताचं काम न करता, हे मतं मिळवण्यासाठी आम्हाला नाव ठेवायचा हा प्रकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं यायला पाहिजे. हे आम्हाला असं म्हणतात की आम्ही संविधान बदलणार आहे का? मला सांगा, बाबासाहेब आम्ही संविधान बदलणार आहे? या पृथ्वी तलावर असा एखादा जन्माला आला का जो कोणी संविधान बदललं नाही? संविधान बदलता आम्ही खासदार होऊ का? मोदीजी प्रधानमंत्री होतील का? अरे 75 वर्षामध्ये फक्त संविधानाची पूजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पूजा मोदीजीने केली 2014 वर्ष. आतापर्यंत कधीही संविधानाची पूजा संसदेमध्ये झाली नाही. आणि पूर्ण एक दिवस संविधानावर चर्चा 75 वर्षात फक्त मोदीजीनं केली. मला दुसरं सांगा, 35 वर्ष झाली बाबासाहेबाच्या मृत्यूला, तरी बाबासाहेबाला भारतरत्न दिला नाही. 35 वर्षानंतर बिगर काँग्रेसची सरकार आलं आणि ती बी व्ही.पी. सिंगाचं. त्या टायमाला आम्ही सहभागी होतो सरकारमध्ये, तेव्हा बाबासाहेबाला भारतरत्न दिला गेला. बाबासाहेब भंडाऱ्याला उभं राहिला निवडणुकीला, काँग्रेसनं उमेदवार उभा केला. पोटनिवडणूक होती. पोटनिवडणुकीमध्ये प्रधानमंत्री प्रचारला येत नसतो, पण बाबासाहेबाला पाडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू प्रचारला आले. दादरला बाबासाहेब उभे राहिले आणि दादरला सुद्धा काँग्रेसनं उमेदवार दिला, बाबासाहेब पाडलं. संविधानाबद्दल तुम्हाला जर इतकी हे आहे, बदलू अशी भीती वाटत असेल तर आम्ही तर बदलणारच नाही. पण ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांना तुम्ही लोकसभेत येण्यापासून रोखलं का? हे मतं फुकट मिळवण्यासाठी दलितांना आणि मुस्लिमांची मतं आता आपल्याला मिळाले पाहिजे. ते आपल्याच्यानं कन्व्हिन्स होत नाही, म्हणून कन्फ्यूज करण्याचा हा आमच्या विरोधी पक्षाचा हा डाव, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. रावसाहेब, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, जातीवादी तुम्ही नाही, धार्मिक अजेंडावर तुम्ही जात नाही, ते तर विरोधकच? हे बघा, आमचा अजेंडा सेट आहे. प्रश्न आम्ही फक्त काही गोष्टीला विरोध करतो म्हणून आम्हाला तसं लेबल लावतात. आमचं म्हणणं आहे, धर्माच्या आधारावर रिझर्वेशन दिल्या जात नाही. जातीला रिझर्वेशन देणं ठीक आहे, धर्माच्या आधारावर रिझर्वेशन दिल्या जात नाही. त्यामुळे आम्हाला जे जातीवादी म्हणतात ते स्पष्टपणे मी नाकारतो की आम्ही जातीवादी नाही. सर्व धर्म समभाव ही मोदीजीची भावना, सबका साथ सबका विकास. आम्ही ज्या ज्या योजना सुरू, 5 किलो धान्य आम्ही देतोय मोफत प्रत्येक नागरिकाला. 80 कोटी नागरिक आहे. 2011च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देत. मुस्लिम समाज आला नाही का? मुस्लिम समाजाला शेती आहे. प्रत्येकाच्या खात्यात 12,000 रुपये राज्य सरकार सहा, केंद्र सरकार सहा जमा करत नाही का? विमा काढायचा असेल शेतीचा केवळ 1 रुपयात. मुस्लिम समाजावर विमा शेती नाही का? आम्ही सरकारी कामामध्ये कोणालाही जातीच्या नावाखाली एखादा लाभ मिळू नये अशी एखादी गोष्ट मोदीजीने केली, दाखवून द्या मला तुम्ही. रावसाहेब दानवे यांनी एवढं मोठं केंद्रातलं पद, रेल्वे राज्यमंत्री, मोठं अधिकाराचं पद नेमकं जालन्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी नेमकं केलं तरी काय? कारण अनेकदा टीका होते, मराठी नेते दिल्लीत जातात आणि महाराष्ट्राला विसरतात. रावसाहेबांनी काय केलं? मराठी नेते दिल्लीत जातात आणि महाराष्ट्राला विसरतात. मला असं वाटतं की जो कोणी नेता महाराष्ट्रात गेला आणि त्यांनी जबाबदारीचं पद सांभाळलं
त्या प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं जबाबदारी पार पाडलेली. प्रश्न तुम्ही मला विचारला, मी दुसऱ्यावर बोलणार नाही, पण प्रश्न मला विचारला की मी रेल्वे, कोयला आणि खदान मंत्री आहे. मोदीजींनी मला या खात्याची जबाबदारी दिली. जवळपास मला आता 3 वर्षे होती. मी जेव्हा या खात्याचा कारभार हाती घेतला तेव्हा बघितलं की महाराष्ट्र आणि रेल्वे काय संबंध आहे, काय गोष्टी अपूर्ण आहेत, पूर्वीची किती कामं पेंडिंग आहेत, आपल्याला करता येण्यासारखं काय आहे. याचा जेव्हा मी आमच्या डिपार्टमेंटकडून ब्रीफिंग घेतली तेव्हा साऱ्या देशाची ब्रीफिंग होती, पण माझा फोकस होता महाराष्ट्र. माझ्या असे लक्षात आलं की भारत सरकारने महाराष्ट्रासाठी केवळ 2009 ते 14 1100 कोटी रुपयाचं बजेटचं प्रोव्हिजन केलं होतं, केवळ एवढ्या मोठ्या महाराष्ट्रासाठी. म्हणजे देशामधले नंबर 2चं राज्य आहे आपलं उत्तर प्रदेश नंतर. आणि तरतूद किती, तर 1100 कोटी रुपये. माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे तर कामं तर भरपूर सँक्शन करून ठेवले. ज्या कामाला 15-15, 20-20 वर्ष झाले, तर या बजेटमध्ये हे कामं पूर्ण करायची असतील तर त्याला आणखीन 50 वर्ष लागतील. आणि म्हणून मी आमचे मंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा केली, मी अमित भाईशी चर्चा केली, मी फायनान्स मिनिस्टरशी चर्चा केली आणि प्रत्यक्षरित्या मी मोदीजीशी सुद्धा चर्चा केली की महाराष्ट्रामधले अनेक रेल्वेचे प्रकल्प प्रलंबित आहे आणि त्याला जर 1100 कोटी रुपये बजेट असेल तर हे प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकणार नाही. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की 2023-24साठी 12,000 कोटी रुपयाची तरतूद या रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केली. म्हणजे एका बाजूला 1100 कोटी मिळत होते, तर आम्ही 12,500 कोटी रुपयाची तरतूद केली. आणि या वर्षी 24-25साठी जवळपास 15,500 कोटी रुपयाची तरतूद आहे. आपल्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी आम्हाला 1100 कोटी मिळत होते तिथं आता 1500 कोटी, 1550 कोटी रुपये मिळतात. आता यांनी सँक्शन केले का, मग 6,000 कोटीचं काम त्यांनी जे सँक्शन करून ठेवलं त्याला 36,000 कोटी आता लागू राहिले. म्हणजे प्रलंबित प्रश्न आहेत. आमच्याकडलं इलेक्ट्रिसिटीवर रेल्वे चालत नव्हती, असे विविध प्रकारचे कामं त्यांनी करून ठेवले होते. जसं नगर, बीड, परळी हा रेल्वे मार्ग होता, केवळ पैसे नाही म्हणून हा मार्ग अडला होता. तसंच आमचं पाचोरा जामनेर ही जी PG रेल्वे म्हणतो आम्ही त्याला, त्या रेल्वे बंद होऊन लोक रोड उकरून काढून घेऊन चालले होते. तसंच तुळजापूरपासून तर आमच्या धाराशिवपर्यंत ही रेल्वेची मागणी होती, ती पण आम्ही सँक्शन केली. आणि आपल्या लक्षात येईल की 1318 रेल्वे स्टेशन देशभरामध्ये हे नूतनीकरणासाठी घेतले, काही नव्यानं घेतले. त्यात माझ्या मतदारसंघापुरता जर विषय करसाल तर मनमाड ते सिकंदराबाद हा आमचा एक मुख्य रूट आहे मराठवाड्याचा. या रूटला सिंगल वे आहे, फक्त सिंगल रस्ता आहे. आणि आमची अनेक वर्षाची मागणी होती की रेल्वेचं दुहेरीकरण झालं पाहिजे. आणि यावर्षी 970 कोटी रुपये आम्ही मनमाड ते संभाजीनगरपर्यंत बजेटची तरतूद केली. प्रत्यक्ष टेंडर झालं, कामाला सुरुवात झाली. इलेक्ट्रिफिकेशन नव्हतं आमच्याकडं, जोपर्यंत इलेक्ट्रिफिकेशन नाही तोपर्यंत आम्ही वंदे भारत रेल्वे सुरू करू शकत नव्हतो. मी प्रत्यक्षरित्या लक्ष घालून मनमाड म्हणजे अंकाई, आमची हद्द सुरू होती मनमाड नंतर अंकाईचं स्टेशन, अंकाई टू नांदेडपर्यंत इलेक्ट्रिफिकेशनला मान्यता देऊन 850 कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन केलं. आणि इलेक्ट्रिफिकेशन झाल्याच्या नंतर संभाजीनगर आणि जालन्यासाठी आता वंदे भारत ट्रेन यायला लागली. खरं म्हणजे देशामध्ये 34 ट्रेन सुरू झाल्या तेव्हा वंदे भारत ट्रेन आमच्या संभाजीनगरला आणि जालन्याला आली. लोकांमध्ये आनंद आहे. दुसरी गोष्ट, 100 कोटी रुपयाची पीट लाईन ही जालन्याला केली, 100 कोटी रुपयाची पीट लाईन ही संभाजीनगरला केली. याशिवाय संभाजीनगर ही आमची मराठवाड्याची राजधानी आहे, त्या ठिकाणी 300 कोटी रुपये खर्च करून प्रत्यक्षरित्या रेल्वे स्टेशनच्या कामाला, नवीन बांधकामाला सुरुवात सुद्धा झाली आहे. आणि जालन्याला 200 कोटी रुपये खर्च करून त्याही ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशन आम्ही बांधतोय. इथून वाराणसीला गाडी सुरू झाली, इथून तिरुपतीला गाडी सुरू झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या सुरू करणं, पेंडिंग पडलेले कामाला पुन्हा एकदा नव्यानं बजेट देऊन सुरू करणं,
असे वेगवेगळे कामं रेल्वेच्या माध्यमातून मी केलेत आणि महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणावर कामं आम्ही हाती घेतले. डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ज्याची जमिनी महत्त्व वाढला होता, आमचं सरकार आल्यामुळं 6,000 कोटी रुपये त्याला आम्ही उपलब्ध करून दिले. आणि आत्ता डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जर झाला तर दिल्लीपासून तर JNPT केवळ महाल वाहतुकीच्या गाड्या त्या कॉरिडॉरवर चालतील आणि त्यामुळं वाहतुकीचा खर्च आपला वाढणार आहे. आता स्थिती अशी की रेल्वेची स्पीड आहे 70 किलोमीटर, पण ही पॅसेंजर रेल्वे आली की आमची माल वाहतुकीची रेल्वे साईड लाईन केली जाते. त्यामुळे डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे जो रेल्वेचा मार्ग आम्ही नवीन केला त्याच्यावर केवळ माल वाहतूक सुरळीत होणार आहे, माल योग्य वेळी पोहोचणार आहे आणि एक चांगला मार्ग आम्ही त्या ठिकाणी केला. त्यामुळं रेल्वे विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्याला मला संधी होती. जो काही मला वेळ मिळाला त्यामध्ये मी या प्रकारचे महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी काम करू शकलो. रावसाहेब बोलतायत आणि काहीतरी मोठी ब्रेकिंग देत नाहीत असं होत नसतं. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की ज्या ज्या चॅनलला तुमच्याशी बोललो आहे तिथं तुम्ही काहीतरी मोठं बोललेलं आहात आणि त्यातही तुमची शैली ही दानवे शैली आहे, ही रावसाहेबांची शैली आहे. नेमकं आता काय चाललं आहे म्हणजे लोकसभा निवडणूक महायुती लढते आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5-5 पक्ष एकत्र आलेले आहेत. जालन्यामध्ये तुमचा मोठा जनसंपर्क जरी असला तरीसुद्धा समोरच्या पक्षातले गोरंट्याल जेवढे रावसाहेबांसाठी जवळचे आहेत तेवढा महायुतीतल्या शिंदेच्या शिवसेनेचे खोतकर मात्र आपुलकीचे वाटत नाही असं मतदार सांगतात, तुम्हाला मानणारी लोक सांगतात. नेमकं काय आहे हे राजकारण? अर्जुनराव खोतकर आणि मी सोबतच 1990ला आमदार झालो. 90 आणि 95 आम्ही एकत्र काम केलं. 95ला महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये खोतकर मंत्री झाले. मंत्री म्हणून त्यांनी राज्यात काम केलं, पण मी तर काही मंत्री नव्हतो. परंतु त्यानंतर पक्षाने मला लोकसभेला पाठवलं आणि लोकसभेला गेल्याच्या नंतर प्रत्यक्षरित्या राजकारणात त्यांचा माझा संघर्ष व्हायचा काहीच प्रश्न निर्माण नाही झाला. 2 पक्षाचे माणसं काही ना काही कारणानं कामानं थोडंफार मतभेद होत असतात. मनभेद होत नसतो, परंतु मतभेद होत असतात आणि राजकारणात मतभेद असावेत, मनभेद असू नये. मतभेद एखाद्या विषयावर असेल तर त्याला आम्ही काही एकमेकाचे विरोधक समजत नाही. अर्जुन खोतकर कधी कधी आम्हाला सांगतात, एखादी गोष्ट आमच्याकडून ऐकल्या जात नाही. कधी कधी अर्जुनरावला आम्ही एखादी गोष्ट सांगतो, ते सुद्धा त्यांच्याकडून तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं असं वाटतंय. आणि वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात तेवढं आमचं दोघांचं काही संबंध खराब नाही आहे. निवडणुकीमध्ये पूर्णपणानं ते माझ्यासोबत आहे. विधानसभेच्या निवडणुकीला मी त्यांच्यासोबत पूर्णपणानं असतो. त्यामुळं या चर्चा आहेत, परंतु यामध्ये सत्यता कुठल्याच प्रकारची नाही आहे. मी आणि अर्जुन खोतकर या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा दोघंही एकत्र काम करतो. तसंच आणखी एक नाव येतं ते म्हणजे अब्दुल सत्तारांचं. सिल्लोडचं काय होणार? नेमकं अब्दुल सत्तार रावसाहेबांना साथ मनापासून आहे सगळीकडे संभाजीनगर जिल्ह्यातून. अब्दुल सत्तार आणि मी या दोघांना किंवा या दोघांना ओळखणारा माणूस आम्हाला तरी अजून दिसत नाही. आम्ही योग्य वेळी भांडतो, योग्य वेळी एकत्र येतो. मी सिल्लोडला कमी माझा प्रचार करतोय सध्या, कारण व्याप मोठा असल्यामुळं त्यापेक्षाही जास्त प्रचार सध्या अब्दुल सत्तार माझा करतात. त्यामुळं आमची दोस्ती ही महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. त्यामुळं अब्दुल सत्तारबद्दल शंका घेण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. आता रावसाहेब म्हणजे जालना मराठवाड्याचा असा एक भाग, खरं तर मराठवाडा म्हणजे टँकरवाडाच झालेला दिसतो. निसर्गाची अवकृपा आहे, त्यातही एक सरकारी अनास्थासुद्धा कुठेतरी दिसते. मनाला वेदना होणार असं तिकडचं वास्तव आहे की वेळेवर पाणी तर सोडा, कित्येक दिवस पाणी नसतं. हे भले खासदाराच्या कार्यकक्षेतलं नसलं तरीसुद्धा तुम्ही ज्या लोकांमधून निवडून जातात त्यांना जेव्हा तहानलं पाहता, काही डोक्यात आहे का की नेमकं तुम्ही पंतप्रधान मोदींना काही सांगू इच्छिता की जसं त्यांनी कच्छच्या रणात जिथं
पाण्याचं काहीही नव्हतं. सौराष्ट्राचा काही भाग, गुजरातमध्ये नर्मदा प्रकल्पाचं पाणी देऊन त्यांनी जे वेगळं चित्र उभं केलं, वेगळा चमत्कार घडवला असं म्हटलं तरी चालेल. मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदींकडून तुम्ही काही तशी वेगळी अपेक्षा बाळगता का? कारण तिकडची समस्या त्यावेळीची तशीच होती जी आता मराठवाड्यातली आहे. हे बघा, या मूलभूत सुविधा आहेत आणि या लोकांच्या गरजा आहेत. या ठिकाणी पिण्याचं पाणी असू द्या, वीज असू द्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या प्रधानमंत्र्याला आम्हाला सुचवायची गरज नाही. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जल जीवन मिशन नावाची एक योजना सुरू केली आणि जवळपास 1200 कोटी रुपये संभाजीनगर जिल्ह्यासाठी प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दिले. जालना जिल्ह्याला जवळपास 600 कोटी रुपये दिले. 1800 कोटी रुपये संभाजीनगर शहराला दिले. 78 कोटी रुपये जालना शहराला दिले. आणि प्रश्न आहे निसर्गाचा. पाण्याचे स्टोरेजसुद्धा जे आता आमच्याजवळ स्टोरेज आहे पाण्याचं, तर या सगळ्या गावाला स्टोरेजच्या व्यवस्था झालेल्या आहेत. परंतु निसर्गाची जर अवकृपा असेल आणि वरून पाणीच पडला नसेल तर अशा वेळेस मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने सुद्धा स्केअर सिटीच्या या नावाखाली प्रत्येक जिल्ह्याला टँकरची उपलब्धता करून दिली. मला असं वाटतं की निसर्ग जर खुश असेल तर आम्ही जे काही स्टोरेज करून ठेवले ते जर भरले तर फार एवढं आज जेवढी टंचाई आहे तेवढी टंचाई आमच्या राज्याला किंवा आमच्या जिल्ह्याला येत नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघापुरतं जर बोलसाल तर आम्ही पळसखेडचं धरण केलं, आम्ही बाणेगावचं धरण केलं, आम्ही रेलगावचं धरण केलं, आम्ही सिंधीचं धरण केलं, आम्ही चांदईकोचं धरण केलं. स्टोरेज वाढले. पूर्णासारखी नदी आहे माझ्या मतदारसंघात, तिथं एल सेक्शन तयार केला. 65 किलोमीटर पाणी नुसत्या पूर्णामध्ये थांबलं असतं जर पाणी पडलं तर. गिरजा नावाची नदी माझ्या मतदारसंघात, या गिरजेमध्ये सुद्धा जवळपास 40 किलोमीटर पाणी, कारण आम्ही या केटीवरचं पाणी त्या केटीवरला, त्या केटीवरचं पाणी या केटीवरला. पूर्णा नदीमध्ये मी पहिला केटीवर बांधला आरतखेडला, दुसरा बांधला बोरखेडी गायकीला, तिसरा बांधला खापरखेडला, चौथा बांधला नळणीला, पाचवा बांधला जेवखेडला, सहावा बांधला केदरखेडला, सातवा बांधला बेलोरेला, आठवा बांधला याला निमगावला, नववा बांधला तुमच्या शिरदगावला, 10वा बांधला तांदोळीला, 11वा बांधला जैनपूर कोठरा, 12वा बांधला तांड्याला. म्हणजे 12 झाले. 12 पंचे 60 किलोमीटर आणि पूर्ण 60 किलोमीटर पाण्याने भरली असते. आणि जुने धरण आहेत काही आमच्याकडे. स्टोरेज आहे पण पाणी पडला पाहिजे. रावसाहेब, खूप मोकळेपणानं या निवडणुकीच्या मतसंग्रामाच्या धामधुमीत सुद्धा तुम्ही वेळ दिलात, मोकळेपणानं बोललात. पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये ज्या बेधडकपणे आपण बोललात त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. भविष्यातही अशाच पद्धतीनं पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात तुम्ही येत राहा. ओपन फोरममध्ये आपण आज इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.